किशोर पाटील नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. आज पुन्हा एकदा खोपोलीच्या एका प्रभागावर मी आता बोलतोय आणि ज्या प्रभागात दत्तात्रय मसोकर यांचा पराभव झाला, इतक्या मोठ्या दिग्गजाचा ज्या प्रभागात पराभव झाला आणि जे जॉईंट किलर ठरले किशोर पाटील, आणि ज्याच प्रभागात खोपोली शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्या धर्मपत्नी रेश्माताई राजू गायकवाड या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या, तो प्रभाग अर्थातच 14 नंबरचा. या 14 नंबरमधून राजू गायकवाड यांच्या धर्मपत्नी रेश्माताई राजू गायकवाड या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर अखेर निवडून आल्यात. त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पॅनलला उमेदवार होते किशोर पाटील, ज्यांनी दत्तात्रय मसोकर यांचा जबरदस्त पराभव केला आणि किशोर पाटील हे जॉईंट किलर ठरले. आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये किशोर पाटील यांचं नाव घेतलं जातं की दत्तात्रय मसोकर यांना पाडणारा नेमका व्यक्ती कोण आहे, तर तो किशोर पाटील आहे. आणि किशोर पाटील राजू गायकवाड ही जोडगोळी यांच्या ट्युनिंग निवडणुकात इतकं चांगलं जमलं होतं. मी दोघांशी कनेक्ट होतो, दोघांशी माझा डायलॉग होता. किशोर पाटलांनी देखील मी त्यांची इंटरव्ह्यू केली होती, त्यांच्या परिवाराची, आणि राजू गायकवाड यांची देखील इंटरव्ह्यू केली होती. राजू गायकवाड यांनी कुठल्या टीकाटिप्पणीमध्ये न पडता किशोर पाटील यांनी देखील आपल्या स्वभावाला मुरड घातली होती आणि प्रचंड असं प्रॉपर प्लॅनिंग केलं होतं. आणि ही साधीसुधी लढाई नव्हती, एक मोठी लढाई होती. आणि राजू गायकवाड यांच्यासारखा एक अनुभवी चेहरा होता, परंतु राजू गायकवाड यांच्याकडं एक वेगळी तरुणाची फौज होती. मुळात त्यांचा स्वभाव आहे ना, राजू गायकवाड यांचा हा सर्वसमावेशक असा हा चेहरा आहे. राजू गायकवाड हा दिल दोस्ती असा हा दोस्ती करणारा मित्र आहे. अतिशय विनम्र, नम्र, कोणाला सहसा उद्धटपणे न बोलणारा असे हे राजू गायकवाड आहेत. आणि सगळ्यांशी मन मोकळ्या गप्पा मारणारा. मग राजू गायकवाड जर मला भेटायचं असेल तर ते त्यांच्या ऑफिसला कमी भेटतील, परंतु त्यांचं जो कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर उभे राहतील, पाटणच्या चौकात उभे राहतील. आणि असा हा राजू गायकवाड सगळं व्यक्तिमत्व आहे. मुळात राजू गायकवाड हे यांनी शहराचं उपनगराध्यक्ष पद भोगलेलं आहे, ते नगरसेवक देखील राहिले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगली महत्त्वाची अशी कामं केली. आजही प्रभाग, त्यांचा तो जुना प्रभाग आहे प्रभाग 13मध्ये, मग काजूवाडी असेल, कार्मेल शाळा, भानवस, त्या संपूर्ण परिसरात बघा तुम्ही, सहकारनगर, त्या भागात राजू गायकवाड यांनी चांगली कामं केली आहेत. आणि त्या कामांची दखल म्हणजे अशी डोळ्यासमोर दिसणारी कामं आहेत, हे कोण नाकारू शकणार नाही आहे. सगळे गटार, रस्ते याच्या पलीकडे जाऊन राजू गायकवाड यांनी काम केलेलं आहे. आणि सगळ्यांशी कनेक्ट असणारा, सगळ्यांच्या सुखदुःखात प्रत्येक वार्डातला प्रत्येकाचं नाव माहिती असणारा हा राजू गायकवाड. कुठली फॅमिली कुठे राहते, कुठला माणूस कुठे कामाला आहे, कुठला तरुण कुठल्या कॉलेजमध्ये आहे, आणि सगळ्या वयातल्या लोकांशी कनेक्ट असणारा राजू गायकवाड हा चेहरा होता. राजू गायकवाड यांच्या अनुभवाची साथ किशोर पाटील यांना मिळाली. आणि किशोर पाटील यांच्याकडे जरी यांच्याकडे पण एक टीम होती, त्यांची फॅमिली आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार, ही संपूर्ण टीम राजू गायकवाडांना मिळाली. असे हे दोघं एकत्र झाले आणि विजयी श्री खेचून आली. दत्तात्रय मसोकर यांचा पराभव झालाच, देशमुख त्यांचा देखील पराभव झाला, परंतु राजू गायकवाड यांच्या ज्या पत्नी आहेत रेश्माताई, यांना संधी मिळाली आणि त्या निवडून आल्या. कालचा तर तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघा, किती, आणि इतका विजय मिळूनसुद्धा त्या किती नम्र आहेत. रेश्माताई ह्या अत्यंत, मी तर म्हणतो राजू गायकवाड यांच्यापेक्षाही अधिक कांकणभर रेश्माताई यांचा स्वभाव उत्तम आहे. म्हणजे राजू गायकवाड यांचा स्वभाव वाईट आहे असं नाही आहे. राजू गायकवाड हा दोस्ती करणारा मित्र आहे, परंतु रेश्माताई ह्या मितभाषी आहेत, कमी बोलतात, परंतु त्यांना काम करायला आवडतं. काही महिलांच्या माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे. राजू गायकवाड यांचा देखील विविध बचत गट असतील, तरुण मंडळ असतील, क्रिकेट मंडळ असतील, काही सोसायट्या असतील, सगळ्यात यांच्याकडे सगळ्यात धार्मिक असेल, सामाजिक असेल, सुखदुःखात असेल, कायमस्वरूपी राजू गायकवाड यांची उडबस असते, हे ये जा करत असतात. आणि सगळ्यांशी संबंध ठेवणारा, संबंध जपणारा
कायमस्वरूपी सगळ्यांना मदत करणारा असा हा राजू गायकवाड आहे. राजू गायकवाड हे रसायनच वेगळं आहे. त्यांचं हे गोड कौतुक नाही. मी सहसा हे सगळं कौतुक करताना फार मी जपून शब्द वापरतो, परंतु राजू गायकवाड यांच्या बाबतीत जे आहे ते वास्तव मानतोय, आहे ते वास्तव मानतोय. बघा ना तुम्ही तुम्ही निवडणूक काळात राजू गायकवाड यांना कोण भेटला असेल तर राजू गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर किती गर्दी होती, त्यांच्या कार्यालयामध्ये किती लोकं असायची. मतदानाच्या आदल्या दिवशी ती गर्दी बघा, मतदानाच्या दिवशी गर्दी बघा, निवडणूक निकाल लागल्यानंतर राजू गायकवाड यांना शुभेच्छेला किती गर्दी होती, रेश्माताई यांना शुभेच्छा द्यायला. कारण कायम म्हणजे उपकारी भाषा हा कधी माणूस वापरत नाही, परंतु सगळ्यांच्या सुखदुःखात सगळ्यांशी संबंध जपून असणारा राजू गायकवाड आहे. काय झालं, प्रभाग 14 जो आहे हा अतिशय सुज्ञ लोकांचा, मतदारांचा हा प्रभाग आहे. इथली लोकं वेगळी आहेत आणि इथला वोटर्स वेगळा आहे, तिथल्या गरजा वेगळ्या आहेत, तिथल्या समस्या वेगळ्या आहेत. तसं राजू गायकवाडने प्रभाग 13मध्ये विकास केला किंवा जो प्रयत्न केला त्या धर्तीवर त्यांनी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मी देखील मला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि करेल. राजू गायकवाड यांना विद्यमान आमदार महेंद्रसिंह थोरवे यांची भरभक्कम साथ आहे, आमदारची त्यांना भरभक्कम साथ आहे, ते नक्की करतील. आणि तशी कुठली राजू गायकवाड यांची आर्थिक परिस्थिती काय अतिशय चांगली आहे. तसा तो अगदी व्यवस्थित बघा तुम्ही मतदारांनी म्हणजे त्या प्रभागात मी जेव्हा फिरतो की त्या राजू गायकवाड मला ज्या भेटायचे, म्हणजे मधला जो गॅप पडला होता, निकालाला वेळ लागला होता आणि माझं राजू गायकवाड यांच्याशी नेहमी बोलणं व्हायचं. त्यावेळी राजू गायकवाड म्हणायचे आमचं पॅनल निवडून येईल ना, तर मी त्यांना अगदी खात्रीशी सांगतो राजू गायकवाड तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, तुमचं तर येईलच, परंतु किशोर पाटील हे देखील तुमच्यापेक्षा 2 मतांनी अधिक निवडून येतील, अशी परिस्थिती म्हणलं. त्याचं कारण वेगळं होतं. म्हणजे दत्तात्रय मसोकर यांच्यावर असणारी जी काय नाराजी होती, आणि मी इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की दत्तात्रय मसोकर यांचे फार मोठे का प्रभाग 14मध्ये उपकार नाही आहेत किंवा त्यांनी फार मोठा प्रभाग 14मध्ये काय मोठा विकास केलेला नाही. त्याच्यामुळे आता मतदार बदलल्यात, पिढ्या बदलल्यात आणि त्या सारासा त्यांनी विचार इतक्या मोठ्या नेतृत्वाने करणं गरजेचं होतं, परंतु हरकत नाही. तो आता निवडणुका झाल्या आहेत, निकाल लागलेला आहे, परंतु तो आता आजचा मुद्दा नाही, विषय नाही. राजू गायकवाड ह्या माणसाचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. खरं सगळ्यांच्या नजरा ह्या, कारण दत्तात्रय मसोकर त्या ठिकाणी आल्याने ती जागा हॉट झाली, तो प्रभागाचा हॉट झाला. काय होईल काय नाही, होईल की नाही, यस ऑर नो, इथपर्यंत सगळी भाषा होती. परंतु जो काय मतदारांनी, सुज्ञ मतदारांनी जो कौल दिला आहे, राजू गायकवाड यांच्या पत्नी रेश्माताई ह्यानं जो कौल दिलेला आहे किंवा किशोर पाटील यांना जो कौल दिलेला आहे, याची मोठी जबाबदारी राजू गायकवाड यांच्यावर विशेषतः आलेली आहे. कारण राजू गायकवाड यांच्याकडे मोठा अनुभव आहे. आता हा अनुभव त्यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत रेश्माताई, ह्या आता नगरसेवक झालेल्या आहेत, त्यांना सभागृहात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आता करायच्या आहेत. नक्कीच त्या माझी तर अपेक्षा अशी आहे की राजू गायकवाड तुमच्यापेक्षाही वहिनी अतिशय उत्तम काम करतील, अतिशय उत्तम काम करतील, मला खात्री आहे. आणि आता कसं आहे, आता म्हणजे पती पत्नी याची ही जोडगोळी आहे, शिवाय सोबत त्यांना किशोर पाटील आहेत. म्हणजे आता त्या प्रभागात हे खमके सगळे नेतृत्व करणारी माणसं आहेत. त्यामुळे त्या प्रभागाचा विकास आता व्हायलाच पाहिजे. म्हणजे आता माफी नाही, कारण तुम्हाला इतकं भरभक्कम मतदारांनी साथ दिलेली आहे, तुम्हाला निवडून दिलं आहे, तर तुम्हाला आता त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि राजू गायकवाड खरं आहे, राजू गायकवाड हा जमिनीवरचा चेहरा आहे, हवेत नसणारा चेहरा आहे, कायमस्वरूपी ह्या मदती वगैरे ह्याच्या पलीकडचा चेहरा होतो. ग्रामीण भागात त्यांनी येऊन खोपरीत बसताना बसवलं आणि ते उपनगराध्यक्ष असताना त्यांच्या वाटेत अनेकांनी काटे फिरण्याचं काम देखील केलं. परंतु हा माणूस ते सगळे ठके ठोंबणे, ते सगळे काटे, त्या सगळ्या वेदना सहन करत गेला. परंतु आज त्याने दाखवून दिलं टायगर कोण आहे ते, आणि जो आपल्याला नडला त्याचा कार्यक्रम केला. हे राजू गायकवाडांनी सगळं असं, ही माणसं तरी जपलीत, जीवाभावाची प्रेम करणारी माणसं जपलीत. म्हणून तर ती गर्दी आहे ना. आणि त्यांचं कुटुंब म्हणजे ज्ञानेश्वर गायकवाड असतील, त्यांची मुलं असतील, राजू गायकवाड यांची मुलं असतील, त्यांचे अगदी घरातले सगळे गायकवाड फॅमिली, त्यांचे नातेवाईक, हे सगळे मला दिसायचे. सगळ्यांनी अतिशय उत्तम मेहनत घेतली सगळ्यांनी. मी इथं नाव आता मी कोणाकोणाचं घेऊ, त्यांचा मित्रपरिवार इतका मोठा आहे, पक्षाच्या पलीकडच्याच हे व्यक्तिमत्व आहे, नातेवाईक सगळे घरातल्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. कुठेही राजू गायकवाड कमी पडले नाही, कळलं, कुठेही कमी पडलं नाही.
आणि तुम्हाला मी मतदाराने इतका विश्वास देतो की राजू वायकर कमी पडणारच नाही. हा माणूसच वेगळा आहे हो, माणूस वेगळा आहे. राजू गायकवाड तुमच्यापेक्षा वहिनी अधिक कशा काम करतील याची काळजी घ्या आणि प्रभागाचा विकास करा. तुम्हाला किशोर पाटलांना मी व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्याच आहेत. आता वहिनींना देखील शुभेच्छा देतो, तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि चांगलं काम करा, चांगलं काम करा. तो पण थांबूया. धन्यवाद.